हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, बरे आहेत ना तुम्ही? आज आपण मराठी विषयामध्ये नवीन धडा पाहणार आहोत. उपास ना, धडा नंबर 4 उपास. लेखक आहेत पु ल देशपांडे. बरं, हे पु ल देशपांडेंना तुम्ही पूर्वी ऐकलंय ना? यापूर्वी आपण शाल धडा पाहिला ना, त्याच्यामध्ये यांचा लेखकांनी उल्लेख केलेला आहे ना, तुम्ही ऐकलं ना? त्यांचा जन्म आहे 1919 आणि मृत्यू आहे 2000. थोर मराठी साहित्यिक. बघा, थोर सांगितले त्यांना, ती असे तसे नाही तर थोर मराठी मोठे लेखक आहेत ते. विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार, चतुरस्त्र कलावंत. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष आहेत. बघा, त्यांचा हा जो धडा आहे अभ्यासाला त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल, तुम्ही जेव्हा अभ्यासाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की किती विनोद त्याच्यामध्ये त्यांनी गमती जमती करून आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके. बघा, त्यांनी नाटकेही लिहिलेली आहे. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह. खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. बघा, त्यांनी किती प्रकारचे लेखन केलेले आहे. यावरून तुम्हाला कळते की लेखक किती मोठे आहेत. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात. आता संकल्प म्हणजे काय हो? तर आपण एखादी गोष्ट मनाशी ठरवतो ना, कमी हे करणार म्हणजे करणार, पण ती कधी पूर्ण करत नाही. आणि तेच इथे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण जे ठरवतो ते कधीही होत नाही. त्याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. चला तर आता आपण बघूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीस जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. म्हणजे माझ्या खाजगी उपोषणाची, लेखक काय म्हणतात, उपोषण म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? नाही ना. उपोषण काहीही न खाण्यापिण्याची, म्हणजे त्यांनी काय ठरवले, त्यांचं वजन वाढलेलं आहे तर त्यांनी असं ठरवले की मी यापुढे डाएट करणार. डाएट कळते ना तुम्हाला? मग याची सुरुवात त्यांनी फक्त आपल्या घरापासून केलेली आहे की कुणाला माहीत पडू नये. आणि ते त्यांचं मग खाजगी आहे ना. पण असं न राहता, खाजगी म्हणजे ते स्वतःची बाब न राहता ती सगळ्या चाळीत म्हणजे आजूबाजूला सगळ्यांना माहीत पडलं की हे डाएटिंगवर आहे, पंत डाएट करतायत म्हणून. नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय? हे काय माहिती आहे तुम्हाला? फ्रेज आहे ना, वाक्प्रचार आपण ज्याला म्हणतो. हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःहून एखादं प्रसंग ओढून घेणे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. पेललं नाही म्हणजे आता ते घरात राहूच शकलं नाही, सगळ्यांना माहीत पडलं म्हणून ते काय झालं, खाजगी झालं. अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. भीक घालणार नाही. भीक न घालणे म्हणजे काय? तर लोक काही म्हणतील, जाऊ दे, लोकांचं काय ऐकायचं, आपल्याला वजन कमी करायचं आहे ना. मग आपण जो निर्धार केलेला आहे तो आपण करणारच होतो. म्हणून लेखक काय म्हणतात, त्या टीकेला मी
भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. मी आधीच तुम्हाला सांगितले त्यांना काय करायचं आहे, आपलं वजन कमी करायचं आहे ना. त्यासाठी त्यांनी बघा किती युक्त्या केल्यात. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. आधी बघा ह्याच्यामध्ये विनोद आहे. लेखक काय म्हणतात की माझे वजन पाहून मला झोप येत नव्हती. नंतर मग काय विचार करतात की अजून चांगली बाब आहे माझ्यासाठी, की असं ऐकतात की झोप मिळाली नाही तर काय होते, वजन उतरते, म्हणजेच काय होते, कमी होते. म्हणून त्यांनी त्याचाही विचार केलेला नाही आहे. मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. धर्मपत्नी म्हणजे त्यांच्या स्वतःची पत्नी, त्यांची वाईफ, त्यांची बायको ना. पण मला रात्री झोप लागत नाही. लेखक काय म्हणतात का झोप लागत नाही याचा पत्नीला विश्वास बसत नाही ना. घोर तर असतात रात्रभर. अशा सारखी दुरुत्तरे ती मला करत असते. म्हणजे पत्नीला जर सांगितलं की बाबा मला रात्री झोप लागत नाही आहे, तर पत्नी काय म्हणते, दुरुत्तर म्हणजे त्याला त्यांनी जे सांगितले वाक्य त्याला ती पुन्हा उत्तर काय देते की तुम्ही तर रात्रभर घोरत असतात आणि काय म्हणतात का मला रात्री झोप लागत नाही, अशी दुरुत्तरे. म्हणजे हे त्यांची पत्नी त्यांना सांगते. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. आता हे पाऊंड जे आहे ना, हे वजन मोजायचं एक साधन आहे. हां, तुम्ही म्हणाल 2 महिन्यात, म्हणजे त्यांनी काय ठरवलं आहे की 2 महिन्यामध्ये मी काय करीन, माझं वजन किती कमी करील, 50 पाऊंड कमी करून दाखवीन, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आहारशास्त्र म्हणजे काय, काय खावं, किती खावं किंवा किती खाऊ नये, काय खाऊ नये, त्याच्यासाठी जे पुस्तक लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतात, आहारशास्त्र. तुम्ही रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अभ्यासले असतील ना, मग हे काय आहे, आहारशास्त्र. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही आहार कसा घ्यायचा, म्हणजे काय खावं, काय खाऊ नये. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आता चरबी म्हणजे काय, मेद माहीत आहे ना, तेलकट पदार्थ जे असतात त्याला काय म्हणतात, चरबीयुक्त पदार्थ. आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, प्रोटीन माहीत आहे ना, साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारी भेटू लागले. बघा काय झालं, लेखकाला वजन कमी करायचं आहे, ही बाब त्यांच्या घरातच न राहता ही सगळी बातमी कुठे पसरली, त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या गल्लीत. आणि लोक तुम्हाला माहिती आहे हवे तेवढे सल्ले देत असतात ना. तर त्याचप्रमाणे लेखकाला लोक काय झाले, सल्ले द्यायला लागले. शास्त्रात पारंगत असलेले तज्ज्ञ मला रोज डझनवारी, म्हणजे 1-2 नाही, डझन म्हणजे किती, 12 संख्या किंवा 12 वस्तूच्या संख्येला काय म्हणतात, 1 डझन. आता हे डझनावारी म्हणजे ह्याच्याहून जास्त लोक रोजच्या रोज त्यांना भेटू लागले आणि त्यांना सल्ले देऊ लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. अवहेलना, लेखक काय म्हणतात की इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या, म्हणजे जिथे लेखक राहत होते, लोकांनी माझ्या उपासाची, आता हे उपास ते कशासाठी करताय माहिती आहे ना, वजन कमी करण्यासाठी, अवहेलना केली होती. लोक बघा काय काय म्हणत होते, हात दाखवून अवलक्षण असं त्यांना म्हणाले होते ना, नाही ती भानगड, पेललं नाही ते खाजगी झालं, असं लोक त्यांना काय काय बोलत होते. पण आता तेच लोक ह्यांना काय करतायत, सल्ले देत आहेत. कशाचे, का असं करा तसं करा म्हणून, नाही का, डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर, आता हे कोण आहेत, त्यांना सल्ला देणाऱ्यापैकी एक आहे. हो,
तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. बघा, पहिला सल्लागार त्याला लेखकाला काय म्हणतो की तू काय कर, डाएट कर आणि काय कर, बटाटा सोड. बटाट्यामुळे काय होतं, फॅट वाढते आणि जाडपणा येतो ना, म्हणून ते काय म्हणतात का बटाट्याचं नाव काढू नकोस. नाव काढू नकोस म्हणजेच बटाटा खाणं सोड. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. बघा इथे कसं विनोद केला आहे लेखकाने. ते काय म्हणतात की बटाट्याचं नाव असं सोड की तुम्हाला कोणी विचारलं की बाबा तुम्ही कुठे राहता, तर बटाट्याचं नाव नको घेऊ, बटाट्याची चाळ असं म्हणू नको. म्हणजे बटाट्याचं नावसुद्धा नको घेऊ असं लेखकाला इथे सांगायचं आहे. नुसतं चाळीत राहतो म्हणजे लेखक कुठे राहतात माहीत आहे ना, बटाट्याची चाळ. त्या चाळीचं नाव काय आहे, बटाट्याची चाळ. पण कोणी जर विचारलं की तू कुठे राहतो, तर नुसतं कुठे राहतो, चाळीत. म्हणजे बटाटा नाव घेऊही नको असं त्याला सल्ला देत आहेत. वजन वाढेल, खी 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 खी. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. बघा अजून दुसरा आहे हा सल्लागार ज्याने त्यांना सल्ला दिलेला आहे. तो का कोण आहे, जनोबा रेगे. पहिल्यांनी काय सांगितलंय की बटाटा सोड. आता हे बघा काय म्हणतात ते, नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्यात गोष्टी जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. हे बघा आता हे रेगे जे बोलले असतील ना, ते इथे दाखवलेले नाही आहे त्यांनी काय म्हटले, पण त्यांनी जे म्हटले होते त्याच्यावर कोण म्हणतोय, सोकोजी. कारण त्यांनी आधी त्यांना सांगितले ना बटाटा सोडण्यासाठी. ते त्यांना म्हणतात की तू त्या सगळ्यांचं सोड, कुणाचं ऐकू नको, फक्त कुणाचं ऐक, माझं ऐक आणि तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. यादी म्हणजे त्यांनी लिस्ट बनवायला घेतली. कोणी, त्यांना सल्ले देणाऱ्यांनी की बाबा हे खाऊ नको, हे खा, ते खा, नाही का. त्याची त्यांनी एक लिस्ट बनवायला घेतलेली आहे. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. बघा लोक काय काय बोलायला लागले ना त्यांना, आणि फुकटात त्यांना सल्ला भेटायला लागलाय. काय म्हणतायत की बटाट्याचं ठीक आहे, बटाटा तर सोडा, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ. तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. बघा काशीनाथ नाडकर्णी काय म्हणतायत की तुम्ही डाळ सोडा. एक म्हणतोय बटाटा खाणं सोडा, दुसरं काय म्हणतोय भात सोडा, नाही का. मग त्याच्यावर त्याचा मित्र काय म्हणतो, अरे भात खाल्ल्याने कोणी पातळ होतं का, कारण कोकणामध्ये सगळे भात खातात, मग ते कुठे लठ्ठ आहेत. बघा असेही प्रश्न इथे निर्माण होत आहेत. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. बघा सगळे लोक त्यांना कसे कसे प्रकारचे प्रश्न विचारतात आणि काय काय सांगायला लागलेत. हे इथे तर त्यांनी एक म्हणतोय साखर सोडा, दुसरा म्हणतो मीठ सोडा. लोणी तूप सोडा. लोणी माहीत आहे ना, बटर ज्याला आपण म्हणतो ती. तूप सोडा. तूप म्हणजे डालडा किंवा घी वगैरे ना. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. बघा एवढा खात्रीशीर इलाज लेखकाला हे सांगतायत की तुम्ही काय सोडा, तूप व लोणी हे दोन जे पदार्थ आहेत ते सोडा, म्हणजे हे खाऊच नका. आणि तो काय म्हणतोय, 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. स्वतःचं नाव बदलायला तयार झालाय, एवढा खात्रीशीर इलाज तो सांगतोय. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. इथे बघा किती त्यांनी विनोद केलाय. तो काय म्हणतो, हेड क्लार्कची जी वाईफ आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांचं वजन कशाने घटलंय, त्यांनी तूप लोणी खाण्याची सोडली म्हणून. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. बघा बाबू काका काय म्हणतायत की तेल आणि तळलेले पदार्थ जसे
पुऱ्या पापड वगैरे असतील, जे तळलेले पदार्थ असतील, तर हे पदार्थ तुम्ही काय करा, सोडा. दिवसा झोपणं सोडा. बघा किती प्रकारचे त्यांना सल्ले भेटू लागलेत फुकटचे. काय म्हणतायत का दिवसा जर तुम्ही झोप घेत असाल तर दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. यांनी तर कमालच केली ना. खायचे प्यायचे सगळे पदार्थ बाजूलाच राहिले. हे काय म्हणतात की पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. बरं पत्ते खेळायचे का बरं ह्यांनी सोडायला सांगितलं आहे? कारण बसून बसून काय होते, वजन वाढते म्हणून. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. बघा लेखकही हुशार आहेत. ते काय म्हणतात, सगळ्यांचं मी ऐकलं. लोक काय म्हणतात त्यांचे सगळे सल्ले मी ऐकून घेतलेत, पण काय केलं, सगळ्यांचं ऐकल्यानंतर मी माझ्या मनाचंच मी जे करायचं होतं ते ठरवले. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. आता आहार परिवर्तन म्हणजे काय, खाण्यापिण्यामध्ये बदलाव आणला आहे त्यांनी, की मी आता काय खाणार आणि काय नाही खाणार, नाही का. त्यांनी आधी त्याच्यामध्ये परिवर्तन म्हणजे बदल केलेला आहे. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात. हे तुम्हाला माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे ना. साखरेमध्ये काय असतात, कॅलरीज असतात ना. म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. बघा लेखकांनी जे उपाय केलेले आहेत त्यापैकी पहिला उपाय काय आहे, बिन साखरेचा चहा. म्हणजे चहामध्ये साखर न घालता प्यायचं त्यांनी सुरू केलेलं आहे. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. आता सुरुवात आहे ना, पहिला दिवस आहे. ते काय म्हणतात, काही एवढा फरक नाही वाटलं मला. घरात साखरबंदी जाहीर केली. स्वतःनी डाएट करायला सुरुवात केली, पण घरच्यांनाही ते काय म्हणतात, घरातही साखरबंदी केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद केली. आता दिवाळी सण आल्यावर फराळ वगैरे घेतात, गोड पदार्थ करतात, पण लेखकांनी बघा वजन कमी करायचं आहे म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे का दिवाळीमध्येही त्यांनी काही पदार्थ बनवलेले नाहीत, फक्त काय तिखट मिठावर. मुलांसाठी म्हणून काय थोडे गोडधोडाचं करायचं ते कर. त्यांनी पत्नीला काय सांगितलं आहे की माझं तर साखरेचं काही पदार्थ खाण्याचा विचार तर नाहीच, पण जर मुलांसाठी करायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडं गोडधोड म्हणजे गोड पदार्थ तू कर. एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला. लेखक काय म्हणतात, मी सुरुवात ते केली साखरेची म्हणजे बिना साखरेचा चहा आणि त्यांना फरकही दिसलेला आहे. ते काय म्हणतात, मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. वर्ज्य करणे म्हणजे इथे सोडणे, त्याग करणे. हे काय आहे, ही पण फ्रेज आहे, वर्ज्य करणे सोडणे. भात अजिबात म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की भात मला खायची खूप सवय आहे, मी भात एकदाचंच सोडू शकत नव्हतो ना. वर्ज्य करणे म्हणजे त्यांनी सांगितलं मी त्याचा त्याग करत नव्हतो, मला अवघड होते ते. म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. आता पहिला भात मधला भात कळते ना तुम्हाला. सकाळ दुपार संध्याकाळ लेखकाला भाताची सवय होती. मग पहिला म्हणजे सकाळचा भात त्यांनी खायला सुरुवात केली आणि मधला म्हणजे दुपारचा सोडलेला आहे. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. त्याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. बघा लेखक काय म्हणतात की सुरुवात केलेली भातात त्यांनी खायला फक्त सकाळीच घेतलेलं आहे, दुपारचं सोडलेलं आहे. वर्ज्य केलं म्हणजे सोडलं. आता लेखक काय म्हणतात, नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार. बरोबर आहे, ज्याला सवयच नाही आणि त्यांनी लगेच खायला सुरुवात केलेली आहे तर त्याला थोडे दिवस काय वाटणार, अवघड वाटणार ना. तर लेखकासोबतही असं झालेलं आहे. ते काय म्हणतात की नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. याचा अनुभवही खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते
याचा अजूनही अंदाज आला नाही. आणि म्हणजे अजून तर सुरुवात आहे ना, मग त्याचा अंदाज आत्ताच येणार नाही त्यांना का त्याच्याने काय फरक झालेलं आहे की नाही. पहिला दिवस सुरळीत गेला. बघा लेखक काय म्हणतात, माझ्या उपासाचा पहिला दिवस कसा गेला, सुरळीत व्यवस्थित गेला, त्यांना जरा बरं वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंग त्यांनी जो निश्चय केलेला आहे ना डाएटचा, तर हे काय झालं, भंग होणे म्हणजे तुटणे, तोडणे. हा व्रतभंग त्यांनी जो निश्चय केलेला आहे तो तुटला. पण तो प्रसंग काय होता ते म्हणतात. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. कचेरीला जिथे हे काम करत होते तिथे. आता ही वार्ता म्हणजे काय, ही बातमी कोणती, लेखकांनी वजन कमी करायला घेतलंय म्हणून. आता ही बातमी कुठपर्यंत गेली, कचेरीपर्यंत. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगवला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. आता हे जे त्यांच्या सोबत काम करणारे अण्णा नाडगौडाला, हे काय आहे, त्यांचं नाव आहे, सरनेम आहे त्यांचं. आणि ह्यांना काय झालं आहे, प्रमोशन भेटलं आहे. आणि प्रमोशन भेटलं या आनंदात त्यांनी काय केलं आहे, सगळ्यांना पार्टी दिली आहे. मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला म्हणजे त्यांच्यासोबत जेवढी लोक होती सगळ्यांना त्यांना काय दिली आहे, पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ तयार केले होते. बघा लेखक काय म्हणतात, एक तर मी डाएट करत होतो, पण मला असं वाटतं त्या कॅन्टीनवाल्याने काय केलं आहे, सूड घेणे म्हणजे काय, बदला घेणे. त्यांनी काय माझ्या डाएटवरचा बदला घेतला की काय, असं लेखक म्हणतात इथे. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. आणि आता लेखक डाएट करतात हे दुसऱ्यांना कसं सांगायचं, आणि खाल्ले नाही पदार्थ तर ज्यांनी पार्टी दिली त्यांना वाईट वाटेल ना. नाइलाजाने लेखकाला हे सगळे पदार्थ खावे लागले. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजे त्याने बघा सगळे जेवढे पदार्थ होते इतके गोड होते की लेखक त्याच्यावर काय म्हणतात की मिठाईत साखर नाही तर साखरेत मिठाई घातली होती की काय, असं लेखकाला इथे जाणवत आहे. घासा गणिक सहस्त्रवधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. घास म्हणजे काय, बाईट. एक तो घास खातोय ना उचलून, तर तो काय म्हणतो, असं वाटत होतं सहस्त्रवधी कॅलरीज त्याच्या पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. त्याला वाईट वाटत होतं ना लेखकाला. का बरं, एक तर आधीच त्याने डाएट करायचे ठरवले होते आणि असं ठरवलेलं असताना एवढे गोड पदार्थ तो नाईलाजाने खातोय. नाही खाल्ले तर ज्याने पार्टी दिली त्याला राग येईल ना, तर तो काय करत होता, नाईलाजाने खात होता. खाल्लेले गोड पदार्थ गोड लागत नव्हते. बघा तो गोड खातोय, पण गोड का लागत नव्हते, तो त्याच्या मना व्यतिरिक्त त्यांच्या मनाच्या विरोधात खातोय ना, त्याला ते खायचे नव्हते, तो बळजबरी खातोय. बटाटे वडे होते. बघा काय काय होते त्याच्यामध्ये, बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला, बघा चिवडा होता आणि तेही अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भाज्यांशिवाय पार्टी कसली, भज्यांशिवाय. बघा लेखकाने मिठाई खाल्ली, चिवडा खाल्ला, आता काय म्हणतोय, भजी. तुम्हाला माहिती आहे बेसनाची कांद्याची जी भजी असतात ते कशामध्ये तळलेली असतात, तेलामध्ये. आणि तेल तर आधी सोडायला पाहिजे होते, पण तो नाईलाजाने ते भजेही खात आहे. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. बघा भजीच्या प्लेटवर प्लेट इथे संपतायत. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर आहे असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. किती, 6 प्लेट भजी.
लेखक काय म्हणतो, मी 6 प्लेट भजी उडवली आणि नंतर सगळ्यांना सांगतोय की मी डाएटवर आहे. मग सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले, मजाक केली सगळ्यांनी त्यांची. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? बघा तो काय म्हणतो. भिकोबा मुसळे म्हणाला, मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. ते काय म्हणतात की मी किती गुलाबजाम खाल्ले. अबे गुलाबजाम म्हणजे काय असते, गोडच असतं ना, त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात. आणि ते काय म्हणतात, मी 21 खाल्ले, थोडे थिडके नाही. आणि एवढंच काय, तर वरून काय, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. त्यांनी आयुष्यात कधीच व्यायामही केलेला नाही. तुझी कुंभरासनी कुंभ लग्न आहे, नुसता वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. बघा ते काय म्हणतात, तर डाएट करून फायदा नाही. तू किती काही खाल्लं आणि काही केलं तरी तू पातळ होणार नाही. का, तर तुझी रास काय आहे, कुंभ आहे, त्यामुळे तू जाडाच राहणार आहेस, असं त्याला म्हणतात. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? अजून त्याला काय म्हणतो की जाडं होणं हे काय आपल्या हातात आहे का? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. बघा त्याला अजून शिवी मारतोय तो वरून. मित्रामध्ये चालत असतो. तो काय म्हणतो, नॉनसेन्स, रनिंग कर. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बघा आता इथेही सल्ले सुरू झालेत. तो काय म्हणतोय त्याला की रनिंग करण्यापेक्षा काय कर, दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेद 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. बघा ते काय म्हणतात. आता ह्यांनी पण त्यांना कशाचा सल्ला दिला आहे का, दोरीवरच्या उड्या मारा. या उड्या मारण्याने काय होईल, तुमचं वजन कमी होईल. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. खायचं कमी करत नाही आहे हां लेखक. 6 प्लेटी आधी संपवलेल्या, आता 7व्या प्लेटमधील भजे उचलत ते सगळ्यांचं ऐकतायत की कोणी त्यांना काय काय सल्ले देत आहेत ते. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. बघा त्यांचे जे कुटुंबातले आहेत, त्यांच्या फॅमिलीमधले जे आहेत, त्यांच्या परिवारामधले लोक आहेत, त्यांना असं वाटतंय की ह्यांनी डाएट करावं. ते किती उत्साहित, एक्सायटेड आहेत. कशासाठी? ह्यांच्या डाएटसाठी. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. बघा कशावरून ते म्हणतायत. आता पत्नी असते ना, नवऱ्याची काळजी घ्यायला, तिला असं वाटते का आपला नवरा कसा असावा, सळपातळ. मग ती 101 ती काय करते, उपाय करायला लागते. तर ह्याच्यावरून लेखक काय म्हणतात की माझ्या बशीत रोजच्या रोज काय येऊ लागले, नवीन पदार्थ पडायला लागले. का बरं, माझं वजन कमी व्हावं म्हणून. एके दिवशी नुसती पडवळे उकळून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. खुराक म्हणजे काय, खायला दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या. आता हे काय म्हणतात पंत की मला काय काय पदार्थ द्यायला लागली बायको. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, चवळीच्या शेंगा. आता ह्या शेंगा सगळ्या शेंगवर्ग आहेत. ते शेंगा खाल्ल्याने लेखक काय शेंगासारखे पातळ होणार होते का? नाही. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. म्हणजे जे लठ्ठ भाज्या असतात ना, हे कोबी, फ्लॉवर वगैरे हे सगळे बंदच करून टाकले. हकालपट्टी झाली म्हणजे ते बनवणं सोडून दिलं. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला. म्हणजे सकाळी कसा असायचा, त्यांच्या डाएटच्या पूर्वी लेखक जो चहा प्यायचे तो चहा कसा असायचा, साखरेचा. पण आता ते चहा जे पितात तो कसा आहे, बिना साखरेचा. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला.
लेखक काय म्हणतात की बिनसाखरेचा चहा एवढं कडू लागत असेल, तुम्हाला माहीत आहे, तो नसेल तर तुम्ही पिऊन बघा. बिना साखरेचा चहा कसं लागते, कडू, आणि तो कधीही पिवत नाही. तर हे लेखक काय म्हणतात याची कल्पनाही नव्हती, म्हणजे मी विचारही करू शकलो नव्हतो. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो ते एवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. बघा लेखक काय म्हणतात की मी त्यांना विचारलो की आधी बिना साखरेचा चहा तर कडू लागत नव्हता, पण आता हल्ली तो खूपच कडू लागायला लागलाय. मग त्याचं कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांनी विचारल्यावर त्याला उत्तर काय भेटलं बघा. हेच ते म्हटलं ते काय उगीच, ते काय म्हणतात, हेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. लेखकाला असं वाटत होतं की मला चहा कडू लागत नाही, आधी जसा चहा होता तसाच होता, पण बायको त्यांना बिनसाखरेचा चहा देतच नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? बघा त्यांचा प्रश्न बरोबर आहे ना. साखर जेव्हा घातलीच नव्हती तर मग ते विचारणारच ना. अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. बघा बायको काय म्हणाली की डब्यामध्ये थोडीशी साखर होती, म्हटलं ती साखर संपेपर्यंत तुम्हाला साखरेचा देते. मग आता साखर संपली काल, तेव्हा आज मी ही साखर न घालता चहा केलेली आहे. म्हणजे खलास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय वजन. बघा लेखकाला आता टेन्शन आलं. का बरं? त्यांना वाटत होतं एवढे दिवस मी बिनसाखरेचा चहा पितो की काय, पण बायको त्याला चहाचीच साखर देत होती ना, आणि चहाची साखर पिल्यामुळे त्याला आता राग आलेला आहे. ते काय म्हणतो की खलास. अगं, किती कॅलरीज, म्हणजे ज्या पोटात साखरेतल्या कॅलरीज जायच्या त्या तर माझ्या पोटात गेल्यास ना. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया.